अण्णा पोटे हे आपल्यातून अचानकपणे निघून गेले। हा काळाचा डोंगर त्यांच्या कुटुंबावर आज कोसळलेला आहे। त्यामध्ये व्यवस्थित तालीम संघ पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील असा श्रद्धांजली वाहतो। जी पोटे हे गोरगरिबाचे सोलापूर शहरातील एक मोठे लोकनेते होते। प्रत्येक गोरगरिबांना मदत करण्याचा हात आज आमच्यामधून हरपला। पोटे परिवारावरती जो दुःखाचा डोंगर ढासळलेला आहे, त्या दुःखामध्ये व्यवस्थित तालीम संघ व दादर विभाग आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये सामील आहोत। त्यांच्या आत्म्यास चिरंतर शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। असा की ज्याच्या हृदयाला ज्याला कोण नसलं तरी पण अण्णाकडे गेले की असं वाटत होतं की आपल्याच घरी आल्यासारखं। गेल्या मी 25 वर्षापासून अण्णांच्या घरी भाजी देतो। अण्णा किती जरी मुख्यमंत्री शरद पवार साहेब जरी आले तरी मी दरवाजा ढकलून आत गेले तर मला कधीच म्हणत नव्हते अण्णा की तू का आला दरवाजा ढकलून, आपल्या घरचा माणूस असं म्हणून गरीबाला सहकार्य करतो। अण्णांना हमेशा तांदूळची भाजी आणि गाजर आठवड्यातून 2 वेळा द्यावं लागतं। गोरगरिबाची वाली कुठलाही व्यक्ती कधीही रात्री बाहेरला द्या, कधी उद्या फोन करू द्या, मैत्रीला हजर, लग्नाला हजर, आणि कुठल्याही व्यक्तीला कोणाला बी त्यांनी सरळ हातानं दान करत होते, देत होते। आणि इतक्या सोलापूर जिल्ह्यासाठी माहिती आणि सोलापूर गोरगरिबाला धावून येणाऱ्या महिलांना आमच्याकडे गेल्यानं सोलापूर बरोबर प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळला। आणि आमच्या क्षीरसागर परिवारच्या वतीने रोटरी वर्षाच्या परिवारच्या आम्ही त्याला श्रद्धांजली होत आहे। आणि एकच गोष्ट सांगतो की असा अण्णा मिळणार नाही आणि कधी मिळाला नाही। फार मोठं नुकसान झालेलं आहे। विशेषतः पोटे परिवारातील लोकांना, त्यांच्या चाहत्यांना, जवळच्या आपल्या सगळ्या चाहत्यांना फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आज आपण बघितलं एअर ॲम्ब्युलन्स आणल्यानंतर आज त्या उरी घरकुलमध्ये चेंगराचेंगरी करून प्रेझेंट त्या ठिकाणी लोक एवढं चाहत होते त्यांना। वास्तविक ह्यावेळी निवडून आले असते, थोडक्यात राहिलं असो। आता त्यांची अंतिम इच्छा होती की सोलापूर शहरामध्ये IT पार्क व्हावं, याच्याकरता त्यांचा प्रयत्न होता। देवेंद्रजी असतील, प्रथमेश असतील, या लोकांनी त्यांची राहिलेली इच्छा जी आहे ते पूर्ण करण्याकरता प्रयत्न करावं। आणि त्यांच्या कुटुंबियावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तो सावरण्याची शक्ती ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर त्यांना देवो। प्रयागराजमध्ये त्यांचं त्या ठिकाणी स्नान करताना झालेलं आहे, अटॅक त्यावेळी आलेला आहे। निश्चितपणे त्यांना सद्गती मिळेल हे सिद्धरामेश्वरात ओम आमचे नेते, आमचे मार्गदर्शक, आमचा आधावड महेश अण्णा पोटे यांचं दुःखद निधन झालेलं आहे। त्यांच्या निधनानं सोलापूर शहराची खूप मोठी हानी झालेली आहे। विकासाभिमुख असलेले अभ्यासू नेतृत्व, ज्यांना विकासाची जाण होती, गोरगरिबांना नेहमी मदत करणारे लोक, सगळ्या कार्यकर्त्याला आधार देणारे नेता आज आमच्यातून निघून गेलेला आहे। त्यांचे जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे खूप मोठे नुकसान झालेले आहे। त्यामुळे सोलापूर शहराचे खूप मोठे नुकसान झाले। मी सोलापूर शहरच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, मोठे परिवाराच्या वतीने त्यांना महेश अण्णा पोटे पोटे यांचा आज या ठिकाणी प्रयागराज येथे निधन झालं। त्यांना मी प्रथमतः आत्म्यास त्यांच्या शांती लाभो ईश्वरचरणी त्यांना श्रद्धांजली वाहतो। आज या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेमध्ये सगळ्यात लहान वयात त्यांनी महापौरपद भूषवलं। तसेच सभागृह नेतेपदी त्यांनी या सोलापूर विकासासाठी त्यांनी अनेक विकास कामं या सोलापूर शहराच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी आज जनसमूह या ठिकाणी उपस्थित केला आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम केलं। आदरणीय विष्णुपंत काकासाहेब पोटे यांच्या जो वारसा हा होता समाजकार्याचा, त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन त्यांनी अनेक विकासाची कामं या सोलापुरात महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं। आज आमच्यासारख्या युवकाला त्यांनी खूप अशा ठिकाणी चांगल्या गोष्टी शिकवल्या। त्याबद्दल मी त्यांच्या परिवारावर जे आज दुःखाचं डोंगर कोसळलं आहे त्यामध्ये आम्ही सर्व मित्रपरिवार
त्या ठिकाणी सहभाग झालो आणि असंच त्यांच्या आत्म्याशांती लाभो एवढीच या ठिकाणी प्रार्थना करतो. आज अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे. पद्मशाली समाजाचा ढाण्या वाघ हे अनेक राजकीय सामाजिक पटलावर काम करताना सोलापूर गुगलवर सर्च करताना जेव्हा कोणत्याही राजकीय नेता असू द्या, कोणत्याही पक्षाचा असू द्या, त्या गुगल सर्चवर पहिला महेश कोटे नाव त्यांना दिसत होतं. या प्रकारचा आमचा ढाण्या वाघ हरपला आज. आमचे सहकारी मित्र नरेशांना कोलप्याक त्यांनी एक अर्धा तासाखाली सुचवले, आता तुम्ही बाईटला आला, फार आनंद झाला की विडी घरकुलचे भाग्यविधाते महेशांना कोटे ते विडी घरकुल घडवण्यासाठी आपल्या जीवाचं रान केलेले आहेत. तर त्यासाठी त्यांची मागणी आहे की त्या विडी घरकुलच्या मध्यवर्ती ठिकाणी त्यांची पुतळा उभारावी अशी त्यांची एक स्मारक असावं असं मनापासून आमची इच्छा आहे नरेश विठ्ठल कोलप्याक मित्र परिवारातर्फे. तर ते आम्ही शासनाला विनंती करतो, महापालिकेला विनंती करतो आणि नंतर आम्ही एकदा देवेंद्रदादा आणि प्रतिमेशदादा निवांत झाल्यावर आता त्या फार मोठ्या दुःखात आहेत. नंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करून घरकुलवासियांची सगळ्यांची आम्ही मनोगत घेऊन त्या ठिकाणी नरेश विठ्ठल कोलप्याक मित्र परिवारातर्फे महेश अण्णांचं स्मारक उभारण्याचा आमचा ध्येय आहे. आणि हा जो आमचा नुकसान झालेला आहे हा भरण्याचा चान्सच नाही असं आम्हाला वाटतं. गोरगरिबाची वाली कुठलाही व्यक्ती कधीही रात्री बाहेरला द्या, कधीही उद्या फोन करू द्या, मैत्रीला हजर, लग्नाला हजर. आणि कुठल्याही व्यक्तीला कोणालाही त्यांनी सरळ हातानं दान करत होते, देत होते. आणि इतक्या सोलापूर जिल्ह्यासाठी माहिती आणि सोलापूर गोरगरिबाला धावून येणाऱ्या महेशांना आमच्याकडे गेल्यानं सोलापूर बरोबर प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळला. आणि आमच्या क्षीरसागर परिवारच्या वतीने रोटन वर्षाच्या परिवारचे आम्ही त्याला श्रद्धांजली वाहत आहे. आणि एकच गोष्ट सांगतो की असं अन्न मिळणार नाही आणि कधी मिळालं नाही.